केंद्र सरकारने हिट अँड रन हा जो कायदा चालकांच्या विरोधात केलेला आहे तो तात्काळ मागे घ्यावा, जेणेकरून हा कायदा म्हणजे उद्या अशी परिस्थिती निर्माण होणार की सामान्य जनतेला जर ड्रायव्हर प्रत्येक ड्रायव्हर जर या संपात उतरला तर सामान्य माणसाचं खायचं प्यायचं सुद्धा बंद होईल। काय की ज्याच्यामुळे की सरकारला याची मोठी किंमत भरावी लागेल आणि ड्रायव्हरला तो एक तर ड्रायव्हर म्हणजे एक त्याच्या हातावर पोट असते, ज्यावेळी तो नोकरी करतो त्यावेळी त्याला मिळतं। त्याला जर तुम्ही 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाची सजा दिली तर तो 7 लाख त्याच्याकडे जर असते तर त्याने ड्रायव्हरकी केली असती का? किंवा दुसरी गोष्ट त्याला 10 वर्ष सजा झाल्यानंतर त्याचे मुलं बाळ किंवा आई वडील यांचे उदरनिर्वाह कसा चालणार? त्याला कोण सरकार जबाबदार आहे का? किंवा एखाद वेळ समजा ऍक्सिडेंट झाला, ड्रायव्हर तिथं त्या माणसाला मदत करायला गेल्यानंतर तिथं येईल तो पब्लिक जो कोण काय त्याचा संबंध नसतो तो सुद्धा ड्रायव्हरला मरेपर्यंत मारतो। त्या मारल्यानंतर सरकार त्याला काय देतं का? त्याच्यासाठी काय सरकारनं काय तरतूद केली आहे का? हे सगळे असे कायदे आहेत की पब्लिक विचित्र आहे, पब्लिकला समजत नाही बाबा कुणाची चूक आहे कुणाची नाही आहे आणि बाबा त्याने कसे ऍक्सिडेंट हा काय कोण मुद्दामून करत नाही, हा अपघात आहे, अपघात म्हणजे अपघात हे आकस्मिक घडणारी गोष्ट असते, त्याच्यामुळे हे अपघात होत असतात आणि हे जाणून बुजून कुठलाही चालक करत नाहीये। खरं तुम्ही हा जो कायदा काढलेला आहे याच्यावर परत विचार करण्यात यावा आणि याच्यातून आम्हाला मुक्त करावं। विजयराव कडवेकर।